सोनम वांगचुक यांच्या दिल्ली आंदोलनाला नाशिकचा पाठिंबा, परिवर्तनवादी संघटनांचा जोरदार मोर्चा व धरणे आंदोलन. लडाखचे पर्यावरणवादी आणि शिक्षण क्षेत्रातील आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये परिवर्तन कामगार सेना, पुरोगामी लोकशाही मंच तसेच विविध परिवर्तनवादी संस्था व संघटनांच्या वतीने मोर्चा व धरणे आंदोलन मोठ्या ताकदीनं संपन्न झाले. सोमवार 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नाशिककर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोनम वांगचुक हे शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नांवर दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत विद्यार्थीही आंदोलनात सहभागी आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 20 जुलै रोजी त्यांना विद्यार्थ्यांसह संसदेकडे मोर्चा काढायचा होता. मात्र त्यापूर्वीच आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलविण्यात आलं. आंदोलनात वक्त्यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न यावर चर्चा केली आहे. परीक्षा प्रक्रियेत तातडीने आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. पेपरफुटीसाठी दोषींवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. सोनम वांगचुक यांच्या पर्यावरण आणि शिक्षण विषयक मागण्यांना केंद्राने सकारात्मक प्रतिसाद द्यावा. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून नाशिकमधील परिवर्तनवादी, पर्यावरणवादी, संविधानप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ऐक्य दर्शवले. वृत्तसंकलन ज्ञानेश्वर बागुल, कळवण प्रतिनिधी.